नमस्कार, स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी तोरणपट्टी बनवलेली आहे। तर आपल्या इथे पुढे साइडच्या या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे डबल क्रोशिया इथे विणायचा आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत। खाली एक क्रोशियाचं घर सोडायचं आहे आणि दुसऱ्या क्रोशियाच्या मध्यभागी आपल्याला इथे डबल क्रोशिया विणायचा आहे। मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत। सेम पुढे पण आपल्याला इथेच डबल क्रोशिया विणायचा आहे। परत 3 चेन द्यायचे आहेत। हे क्रोशियाचं घर सोडायचं आहे आणि ह्याच्या घरावरील साइडच्या चेन मध्ये इथे आपल्याला साइडचा हा डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे सेम आपल्याला मागील प्रमाणेच इथे 3 चेन बनवायच्या आहेत। खाली एक क्रोशियाचं घर सोडायचं आहे आणि दुसऱ्या क्रोशियाच्या घरामध्ये सेम डबल क्रोशिया इथे विणायचे आहेत। मध्यभागी 3 चेन बनवायच्या आहेत आणि पुढील क्रोशिया विणून घ्यायचा आहे। परत 3 चेन द्यायचे आहेत। ह्या क्रोशियाच्या साइडच्या चेन मध्ये इथे आपल्याला डबल क्रोशिया विणायचा आहे। सेम असं विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। सेम इकडे ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या 3 चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला डबल क्रोशिया विणायचे आहेत। इथे एकूण आपल्याला 10 डबल क्रोशिया विणायचे आहेत। हे 10 डबल क्रोशिया विणून झाल्यानंतर इथे आपल्याला परत ह्या साइडच्या क्रोशियावरती इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या स्टेप मध्ये आपल्याला साइडच्या क्रोशियावरील चेन मध्ये लोकर जॉइन करून घ्यायची आहे। आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत। या 4 चेन आणि मध्यभागी 3 चेन, या 3 चेन। त्यानंतर साइडचे 4 क्रोशिया सोडायचे आहेत आणि इकडचे क्रोशिया सोडायचे आहेत 4। मध्यभागी 2 क्रोशियावरती आपल्याला इथे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर मध्यभागी इथे आपल्याला सेम खालीलप्रमाणे 3 चेन बनवायचे आहेत आणि समोरील ह्या क्रोशियाच्या चेन मध्ये आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढे आपल्याला परत 3 चेन बनवायचे आहेत। इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती इथे डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे सेम 3 चेन बनवायचे आहेत आणि सेम इकडचे 4 क्रोशिया सोडायचे आहेत आणि मध्यभागी ह्या क्रोशियाच्या चेन वरती आपल्याला इथे क्रोशिया विणून घ्यायचा आहे।
सेम मागील प्रमाणे ते 3 चेन मध्यभागी बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशियाच्या चेनवरील घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढेही परत 3 चेन बनवायचे आहेत आणि या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे। पुढे सेम मागील प्रमाणे 3 चेन विणायचे आहेत आणि पुढे विणून घ्यायचे आहे। मध्यभागी आल्यानंतर हे घर सोडायचं आहे। त्यानंतर पुढे इथे आपल्याला याच क्रोशियावरती इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या 3 सोडलेल्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे डबल क्रोशिया 10 डबल क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती इथे क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर सेम पुढे इथे आपल्याला ह्याचे 3 चेन सोडलेल्या घरामध्ये परत 10 डबल क्रोशिया इथं विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे सेम आपल्याला या क्रोशियाच्या घरावरती क्रोशिया विणायचा आहे आणि पुढील ह्या चेनच्या घरामध्ये परत पुढील क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। सर्व बाजूने एक एक स्टेप कमी करत आणायची आहे आणि हे असं विणून घ्यायचं आहे आणि अशी चेन लावून गोंडे लावून घ्यायचे आहेत। असं हे तोरण तयार झालेलं आहे। आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।